नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अपमानाचा बदला कसा घ्यावा. मित्रांनो, प्रत्येकाला मानचा मान हवा असतो. प्रत्येकाला वाटतं माझा मान व्हायला पाहिजे, कारण आपल्याला छान वाटतं जेव्हा आपल्याला मान सन्मान मिळतो, कोणीतरी आपल्याबद्दल छान बोलतो. पण जितकं चांगलं आपल्याला मान मिळाल्यावर वाटतं, त्यामुळे खूप जास्त वाईट, त्याहून दुप्पट तिप्पटपटीने वाईट आपल्याला तेव्हा वाटतं जेव्हा आपला अपमान होतो. जेव्हा कुठे आपला अपमान होतो तेव्हा वाटतं की एक तर मान करू नका, पण अपमान तर करूच नका. आणि जेव्हा कुठे आपला अपमान होतो तेव्हा आपल्याला अपमानित केलं जातं, तेव्हा आपल्याला खूप राग येतो आणि यायलाच पाहिजे. मित्रांनो, जर आपला अपमान झाला तर राग यायलाच पाहिजे, पण तो राग चांगला कामात लावला गेला पाहिजे. अशा कामांमध्ये की ज्यामुळे आपला अपमान झाला आहे, त्या कमीमुळे आपला अपमान झाला आहे, त्या कमीला भरण्यासाठी लावला पाहिजे, ती कमी पूर्ण करण्यासाठी लावला पाहिजे. आणि काही जण अपमान झाल्यावर एवढे खचून जातात की ते काय करतच नाही, फक्त विचारांमध्ये टेन्शनमध्ये असतात, त्यांचाच विचार करत राहतात. सतत माझा अपमान झालाय, माझा अपमान झाला असा विचार करून सतत राग करत राहतात. एवढा विचार करतात की स्वतःला संपवण्याच्या गोष्टी करायला लागतात आणि मग ते स्वतःला तरी संपवतात, नाही तर ज्यांनी अपमान केलाय त्यांना संपवतात. मित्रांनो, अरे काय होईल त्याला संपवून, स्वतःला संपवून? त्याला वाईट वाटेल का? त्यांनी केलेल्या अपमानाबद्दल त्याला पश्चाताप होईल का? नाही ना, असं काहीच होणार नाही. पण तरी अशा नकारात्मक घटना आज खूप घडताना आपल्याला दिसतात. या घटना पाहिल्यावर प्रश्न उपस्थित राहिलो की लोक असं करतात तरी कसं? यांना भीती नसेल का वाटत? मित्रांनो, वास्तविक परिणामाची चिंता न करता असे निर्णय घेण्याची त्यांची इच्छा तरी कशी काय होते? त्यांची हिंमतच कशी काय होते? खरं तर असे निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते आणि ती क्षमता अपमानातून बाहेर येते. काही पण करायची इच्छा की नाही, पण करू शकतो. पण खरं बनायला गेलं तर अपमानाला झाल्यानंतर जी ऊर्जा निर्माण होते, तो राग येतो, जी ऊर्जा, तो राग स्वतःचं काही चांगलं करण्यासाठी लावला, नक्कीच आपला विकास होईल, नक्कीच काहीतरी चांगले होईल. पण दुर्दैवाने असं घडतच नाही. मित्रांनो, सगळ्यांना वाटतं बदला घेणे म्हणजे त्याला मारणं, काही पण बोलणं, त्याच्याशी भांडण करणं हेच असतं. पण विचार करा, जो माणूस अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या रागात कोणाचाही जीव घेऊ शकतो, तो कोणत्याही नकारात्मक काम करू शकतो. कोणाचाही जीव घेणं काही खेळ आहे का? हो, पण तरी ते करू शकतात का त्याला रागामुळे? मग विचार करा, तोच राग जर त्यांनी काहीतरी चांगलं करण्यात लावलं, तो काय करू शकत नाही? मग अपमान झाल्यावर खचून जाऊ नका मित्रांनो, दुखी होऊ नका. राग येईल तर येऊ द्या, राग तर येऊ द्या, पण बदला असा घ्या की समोरच्या अपमान करण्याला लाज वाटली पाहिजे. असं काही करून दाखवा ज्याने तुमचा राग गोष्टीमुळे अपमान केला आहे, ती गोष्टी स्वतःमध्ये निर्माण करा. याहून मोठा बदला असू शकत नाही. मित्रांनो, अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. त्या अपमानातून भारताने परम संगणक बनवला. मित्रांनो, एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका मुलाला त्याच्या मालकाने अपमान करून हाकलून दिलं. जाताना तो मुलगा म्हणाला, आज तर जातोय, पण थोड्या दिवसानंतर येईल, तेव्हा मोठा उद्योगपती बनवून येईल. आणि काही वर्षांनी तो मुलगा परत आला आणि म्हणाला, ओळखलं मला? तुम्ही मला अपमान करून हाकलून दिलं होतं, तोच मी आज रिलायन्स समूहाचा मालक आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. अपमानातून काही करून दाखवण्याची, मनातून ध्येय गवसण्याची, काही करून दाखवण्याची अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणून आपण अपमानातून का करून जायचं, उलट पेटून जायचं? तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.